कुसुम सुहाए, एक बार चुने कुसुम सुहाए, एक बार चुने कुसुम सुहाए। कुसुम म्हणजे फूल। एक बार चुने कुसुम सुहाए, कुसुम सुहाए। निज कर भूषण राम बनाए, निज कर भूषण राम बनाए। सीत ही पहिराए प्रभु सादर, बैठे फटनी कसिला पर सुंदर। जय सिया राम जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम। एकदा सुंदर फुले वेचून श्रीरामाने आपल्या हातांनी तऱ्हेतऱ्हेचे अलंकार बनविले, हार बनवले आणि सुंदर स्फटिक शिळेवर बसलेल्या प्रभूंनी मोठ्या प्रेमाने ते सीतेला घातलेले आहेत। सीतेच्या गळ्यामध्ये प्रभू हार घालतात आणि तिचं स्वागत करतात की आज आपल्याला नाटकाला प्रारंभ करायचा आहे। रामांनी हार घातलेला बघितला कोणी? इंद्राचा पुत्र जयंत। आणि या जयंताला वाटलं हा कसला देव, हा बायकोच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि हा कसला देव, म्हणून इंद्राचा पुत्र जयंत तो कावळ्याच्या वेशात आला, कावळ्याच्या वेशात आला आणि त्याने सीता मातोश्रींच्या चरणावर चोचीने प्रहार केला। इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात येऊन सीता मातोश्रींच्या चरणावर त्याने कपट भावनेने चरणावर चोचीने प्रहार केला। तो रघुनाथांचं सामर्थ्य परीक्षा घेत होता की ज्याप्रमाणे निर्बुद्ध मुंगी जसा समुद्राचा थांग पाहू इच्छिते ना, सीता चरण चोच हाती भागा, मूढ मंदमती कारण कागा। मूर्ख व मंद बुद्धीमुळे भगवंताच्या बळाची परीक्षा घेण्यासाठी तो बनलेला कावळा सीतेच्या चरणांवर तो चोच मारून पळायला लागला आणि जेव्हा रक्त वाहू लागलं तेव्हा श्रीरामाने पाहिलं आणि धनुष्यावर बोरूचा बाण लावून एक दर्भाची काडी सोडली। त्या कावळ्याच्या पाठीमागे प्रभूंनी त्याला मारण्यासाठी, तो प्राण वाचवण्यासाठी तो कावळा पुढे पळतोय आणि प्रभू रामचंद्राने सोडलेला बाण त्याच्या पाठीमागे त्याला मारण्यासाठी पळतोय। प्राण वाचवण्यासाठी तो कावळा आपल्या बापाकडे गेला। कोण बाप? इंद्राकडे गेला। पप्पा पप्पा, देवाचा बाण माझ्या पाठीमागे लागलेला आहे आणि तो मला मारत आहे। बापाने सांगितलं इंद्रदेवांनी, हे बघ, तू माझा मुलगा असला, तू माझा मुलगा असला तरी सुद्धा तू काही कुटाने करशील, मी तुझ्या कुटाण्यात पडायला रिकामा नाही। तू काही करशील, मुलगा असला म्हणजे काय झालं? बाप असावा असावा, सत्याच्या बाजूने, नाही तर काही चूक करायची लेकराने आणि आपल्या लेकराची बाजू घ्यायची। हे रामायणातून आपल्याला शिकायला मिळतं। असंच झालतं एकदा जयंता, सर्पयज्ञ चालू होता आणि आवाज आला, मी तक्षकांना आश्रय दिलता। इंद्र काय म्हणतो जयंताला? मी तक्षकांना आश्रय दिलता आणि सर्पयज्ञ चालू होता। आवाज आला, इंद्राय तक्षकाय स्वाहा, इंद्राय तक्षकाय स्वाहा। तेव्हापासून मी हे सर्व सोडून दिलं, कोणाच्या कुटाण्यामध्ये पडायचं नाही। मुलगा असला तरी मी तुला वाचू शकत नाही याच्यातून, आणि म्हणून आपला प्राण वाचवण्यासाठी दुनिया जिसको ठुकराते है ना उसको संत अपनाते हैं। दुनिया ज्याचा तिरस्कार करते त्याचा अंगीकार संत करत असतात। नारदांची भेट झाली। नारदाने सांगितलं, बाबा जयंता ब्रह्मदेवाकडे जा। जयंत ब्रह्मदेवाकडे जातो, महादेवाकडे जातो
कोणीच त्याला वाचू शकत नाही. आणि सर्व देवांनी सांगितलं, हे बघ जयंता, ज्याने तुझ्या पाठीमागे हा बाण सोडलाय तो भक्त वत्सले दयाघन आहे परमात्मा, तुझा ऐसा कुण उदाराचार अशी, तू त्यालाच शरण जा, तो तुला वाचवेल. आणि म्हणून तो इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशातला भगवान विष्णूकडे रामचंद्र प्रभूंना तो शरण आला. देवा, मला माफ करा, तुमचे मी पाय धरतो, तुमचं सामर्थ्य, शक्ती, धैर्य मी ओळखू नाही शकलो, तुमची अलौकिक शक्ती, मला क्षमा करा, माझ्या हातातून चूक घडली, तुमच्या पत्नीच्या चरणावर मी चोचीने प्रहार केला, देवा मला माफ करा. आणि सर्व धर्माचा त्याग करून तो कावळा भगवंताला शरण गेला. महाराज, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः, तमेव शरणं गच्छ. शरण जाण्याला दोनच पात्र आहेत, एक तर संत आणि एक तर देव. माणसं पैशासाठी कुठेही वागतात महाराज, कुठेही वागतात. मालक बोलला तरी आतून राग येतो, परंतु वरून हसतो माणूस, का? पैशासाठी. आणि ज्याला शरण जायचे तिथे माणसं शरण जात नाहीत माऊली. म्हणून तो कावळा सर्व धर्माचा त्याग करून प्रभू रामचंद्रांना शरण गेला. चूक कधीतरी मान्य करा, चूक झाली ना मालकाला शरण जा. आणि तो परमात्मा महाराज कृपावत्सले, तो कावळा म्हणाला, देवा तुमच्या पत्नीच्या चरणावर मी चोचीने प्रहार केला, क्षमा करा मला, तुम्ही भक्त वत्सले, शरणागत वत्सले, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आणि शरण आल्यावर नियम आहे, कसलाही शत्रू असला त्याचे जर पाय धरले तुम्ही तर त्याच्या हातातली तलवार खाली गळून पडत असते. म्हणून पाय धरायचे शिका. आम्हाला पाय धरायचे नाहीत माहिती, आम्हाला पाय धरून ओढायचे माहिती एकमेकाचे, म्हणून आमचं कल्याण होत नाही. पाय धरले, कसलाही कट्टर शत्रू असू द्या त्याचे पाय धरा, बघा त्याच्या हातातली तलवार गळून पडत असते. कधीतरी नम्र व्हा, वाकायचं शिका. त्याने पाय धरले प्रभू रामचंद्रांचे आणि देवाला तो म्हणू लागला, देवा तुम्ही करुणावंत आहेत, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो अवतरिल पार, तो अवतरिल पार, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, अवतरिल पार, अवतरिल पार. मनोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उतरले पार भवदुस्तर नदीचा. तो शरण गेला महाराज. नियमच आहे भगवंताचा, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची को. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. शरण गेल्याबरोबर भगवंताने सांगितलं, हे बघ कावळ्या, तू शरण आलास, परंतु माझं ब्रीद या अवतारामध्ये एक बाणी, एक पत्नी आणि एक वचन. एकदा सोडलेला बाण परत घेता येणार नाही, तुला कुठेतरी घ्यावा लागेल. एक बाणी. म्हणून कावळ्याच्या भेददृष्टीचा नाश केला भगवंताने, भेददृष्टीचा एकाक्ष केलं त्याला. आजपासून
जगाकडे पाहत असताना भेद दृष्टीने पाहत जाऊ नको, तर अभेद दृष्टीने समतेने पाहत जा म्हणून त्याला एकाक्ष केले, त्याचा एक डोळा घालवला महाराज. कावळ्याने विचारलं, देवा तुम्ही माझा एक डोळा घालवला, एकाक्ष केलं मान्य, पण जग माझ्याकडे पाहत असताना मी किती बी सरळ नजरेने पाहिलं आता, हो एकदा चूक झाल्यावर काय असते पुन्हा, एकदा चूक झालेली भरून निघत नसती. तसा कावळा म्हणला, आता किती मी चांगल्या नजरेने पाहिलं, पण अगोदर वाकड्या नजरेने बघितलं तुमच्या बायकोकडे, आता मला लोक कसे माफ करतील, कधी कावळ्याकडे बघताना वाकड्या नजरेनेच बघतील. काय माझ्या जिंदगीला अर्थच काय राहिला, आता काय किंमत काय, जगण्याला अधिकार काय. आता किती बी तुम्ही मला समता दिली, काय झाली, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी वगैरे वगैरे सगळं झालंय, अवघी भूते साम्य आली, हो सगळं झालंय ठीक आहे, पण शेवटी मला किंमत राहावी ना, इज्जत राहावी, मला काहीतरी अधिकार द्या. भगवंताने सांगितलं, तू माझा मेलेल्या व्यक्तीचा पिंड तू शिवल्याशिवाय मला प्राप्त होणार नाही, तिथं दुसरं कोणी येऊ शकणार नाही, तुला आदेश माझा झाला की तू पिंड शिवायचं. म्हणून कावळ्याला किती किंमत आली बघा, किती किंमत कावळ्याला आली. अहो इकडं नरसिंगपूरला जा, पंढरपूरला जा, इकडं मंजरतला जा, बघा तुम्ही आळंदीला जा, हो काय कावळे. मुंबईला तर महाराज भाड्याने कावळे, भाड्याने हो नैवेद्य शिवण्यासाठी, त्यात शिकवलंच आहे त्या कावळ्यांना. त्या मंदिरातला जाऊन बघा, शिकवलेले त्या कावळ्यांना तसं. माणसाची नाराजी नको नको म्हणून ते बाई हाक मारते त्या कावळ्याला, ए रे ती ओरडती, कावळे लगेच झाडावर येतात की लगेच नैवेद्य शिवतात. त्याच्यात काय फार विशेष नाही, शिवला म्हणजे काय लगेच मुक्ती मिळणार नाही. खरी मुक्ती इथं आहे, खरी मुक्ती कुठे, इथं आहे. आता सध्या तुम्ही कथेत आहेत, तुम्ही मुक्तच आहेत. कथा श्रवण करत असताना जर देह ठेवला तर तुम्ही मुक्तच आहेत. श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, राम राम जय जय राम, राम राम जय जय राम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि अशा प्रकारे त्या कावळ्याला सुद्धा जीवदान भगवंताने दिलं. एवढी घोड चूक करून सुद्धा कावळ्याला भगवंताने जीवदान दिलं. पुढे परमात्मा अशा लीला करतात आणि नंतर पुढे परमात्मा त्या ठिकाणी येतात. अत्रि के आश्रम जब प्रभु गयऊ, सुनत महामुनि हर्षित भयऊ. अत्रि ऋषींच्या आश्रमात परमात्मा येतात. अत्रि मुनी उठून धावत गेले, शरीर कंठ दाटून आला आणि अत्रि मुनींनी श्रीरामांना उठून हृदयाशी धरलं. आणि नंतर मग सीता मातोश्री विचारतात, अनसूया माता कुठेत? अनसूया मातेचं दर्शन सीता मातोश्री घेतात. अनसूया मातेचा अधिकार एवढा महान असतो. अनसूया मातेने सीतेला स्त्रियाचा धर्म काय असतो तो समजावून सांगितला. हे शीलवती सीते ऐक,
अत्री पत्नी असणारी ती अनसूया माता, तिचे पाय धरलेत सीतेने आणि सीतेला ती नारीचा धर्म सांगते. नित्य नवी निर्मळ आणि सुंदर राहणारी दिव्य वस्त्रे अलंकार म्हणून सीतेला तिने दिलेले आहेत आणि कोमल वाणीने तिने स्त्रियांचा धर्म तिला सांगितला. अनसूयेने सीतेला सांगू लागली, मातु पिता भ्राता हितकारी. हे राजकुमारी ऐक, माता पिता भाऊ हे सर्व हितकारक असतात, परंतु ते एका मर्यादेपुरतेच असतात. मर्यादित काळापर्यंत ते सुख देणारे असतात. परंतु हे जानकी ऐक, पती हा मोक्षरूप असीम सुख देणारा असतो. अशा पतीची जी सेवा करत नाही ती स्त्री अधम होय. ती स्त्री अधम आहे. आपला पती कसाही असला, कुरूप भाळा भोबडा कसलाही असला, तर त्या पतीची जर ती स्त्री सेवा निष्ठेने करत नसेल तर त्या स्त्रीला अघोर अधम अशा नरकामध्ये सान्निध्य मिळतं. धैर्य, धर्म, मित्र व स्त्री या चौघांची परीक्षा संकट काळामध्येच होत असते. वृद्ध, रोगी, मूर्ख, निर्धन, अंध, बहिरा, क्रोधी, अत्यंत दीन अशाही पतीचा जर स्त्रीने अपमान केला तर त्या स्त्रीला सीते ऐक, यमपुरीत नाना तऱ्हेचे दुःख भोगावे लागते. शरीर, वचन, मनाने पतीच्या चरणी प्रेम करणे हा स्त्रीचा एकच धर्म आहे. हे एकच व्रत आणि एकच नियम आहे की अशा स्त्रीला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता पावेची गा. सीता मातोश्री आपल्या पतिराजांबरोबर वनवास रामाला आहे, सीतेला नाही, तरी सुद्धा सीता त्या दुःखामध्ये सामील झाली. म्हणून तिला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. पंढरीची वारी कथा ऐकायची गरज नाही. माळा ओढायची गरज नाही. त्या पत्नीचा आपोआप उद्धार होतो बिगर सायास. जी स्त्री अशा प्रकारे पतीची सेवा करते. पुढे अनसूया माता सीतेला सांगतात, काय अधिकार असेल अनसूया मातेचा. जगन्मातेला स्त्रीचा धर्म शिकवते. जगात 4 प्रकारच्या पतिव्रता आहेत. 4 प्रकारच्या. वेद, पुराण, संत सर्व सांगतात, जगात माझा पती सोडल्यास स्वप्नातही परपुरुष येत नाही असा भाव उत्तम श्रेणीच्या पतिव्रतेच्या मनात असतो. मध्यम श्रेणीची पतिव्रता दुसऱ्या पुरुषाला अवस्थेप्रमाणे आपला सख्खा भाऊ मानते, पिता किंवा पुत्र यांच्या रूपात पाहते. जी धर्माचा विचार करून आणि आपल्या कुळाची मर्यादा जाणून स्वतःच्या मनात असूनही परपुरुषापासून बचाव करते, ती निकृष्ट पतीची पतिव्रता होय सीते. आणि ज्या स्त्रीला व्यभिचाराची संधी मिळत नाही किंवा जी भीतीमुळे पतिव्रता राहते, जगात त्या स्त्रीला अधम मानावे. पतीचा विश्वासघात करून जी स्त्री परपुरुषाची रती करते ती स्त्री तर 100 कल्पापर्यंत रवरव नरकात पडते. म्हणून क्षणभराच्या सुखासाठी कोट्यावधी जन्मामध्ये दुःख भोगावं लागतं सीते. म्हणून तू भाग्यवान आहेस, या श्रीरामांबरोबर आपल्या पतिराजांबरोबर सर्वांचा त्याग करून तू आपल्या पतीला शरण गेलीस आणि आपल्या पतीबरोबर त्या दुःखामध्ये तू सामील झालीस. म्हणून तुझा आदर्श चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या पृथ्वी तलावर अवनी तलावर अखंड राहणार आहे. राम सीतेचा आदर्श कुठपर्यंत राहणार आहे? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राम सीतेचा आदर्श या जनतेसमोर राहणार आहे. म्हणून रामकथा काय ऐकायची, किती ऐकायची, तर किती वेळा ऐकायची? रोज रोज आपण पुणे पुणे कितनी सुनी सुनाई, पिय की प्यास बुझत न बुझाई. पुन्हा पुन्हा तहान लागते. तहान लागल्यावर तृप्त होत नाही. पिय की प्यास बुझत न बुझाई. खड्डा एखादा आपण मातीने भरतो, बुजतो, तशी तहान संपत नाही. पुन्हा तहान लागते, पुन्हा प्यावं वाटतं पाणी, पुन्हा भूक लागते. आजचा पेपर उद्या शिळा होतो, परंतु रामकथा ही शिळी होत नाही. तशी यंदा ऐकली तरी पुढच्या वर्षी ऐकू वाटत नाही का? पुढच्या वर्षी सुद्धा ऐकू वाटते. आज कीर्तन ऐकले म्हणजे उद्या ऐकू वाटत नाही. सप्ताह झाला म्हणजे पुन्हा कीर्तन असं वाटत नाही का? असं वाटतंय. कारण भगवंताचं चरित्र पुन्हा 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 ऐकलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये ते उतरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अशा प्रकारचा अनसूया माता सीतेला स्त्रीचा धर्म सांगतात. पुढे सुतीक्ष्णाला प्रणाम करून अगस्ती ऋषींच्या आश्रमात परमात्मा येतात. बघा, भारद्वाज ऋषींना भगवंतानं जाण्याचा रस्ता विचारला.
वाल्मिक ऋषींना राहण्याचं ठिकाण विचारलं आणि अगस्त्य ऋषींना राक्षस मारण्याचे मंत्र विचारतात. कारण की अगस्त्य ऋषींनी ओंजळीमध्ये समुद्र प्राशन केलता, ओंजळीमध्ये. म्हणून अगस्त्य ऋषींना राक्षस मारण्याचे मंत्र विचारतात. कारण समुद्राच्या पलीकडचा वैरी मारायचा आहे ना. म्हणून अबसो मंत्र देह प्रभू मोही, मला राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. पुढे परमात्मा त्या ठिकाणी येतात. गोदावरी नदी तहबह गई, जिला धनुष्याचा आकार आहे. पंचवटीला परमात्मा आलेले आहेत, नाशिकला पंचवटीला लगेच येतात आता. आणि त्या ठिकाणी मग 2 झोपड्या तयार झाल्यात, एक राम सीतेसाठी आणि एक लक्ष्मणासाठी. लक्ष्मणाचा रामाला प्रश्न आहे, माया किसे कहते हैं, ज्ञान किसे कहते हैं, वैराग्य की परिभाषा क्या होती है, जीव ईश्वर में क्या फर्क है, और आपकी भक्ती कैसी पाई जाती है. 5 प्रश्न आहेत, गोड चिंतन आहे. हो, आजचे दिवस आहे कथा, ही रामकथा. लक्ष देऊन ऐका. माया कशाला म्हणतात? रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला भावाला सांगतात, मी आणि माझं, तू आणि तुझं असं मानणं याला माया म्हणतात. कालच सांगितलं मी. हे मायेचे पुन्हा प्रकार आहेत. एक अविद्या माया आहे आणि एक शुद्ध माया आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. भगवंताची माया ही शुद्ध माया आहे आणि आपली माया ही मलिन माया आहे. माया. ज्ञान कशाला म्हणतात? भगवंताने सांगितलं, हे समजतई श्री वासुदेव, ऐसा हे प्रचिती रसाचा वतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोजी. हो, 4 प्रकारचे भक्त आहेत. पहिला तो आर्तो म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोली जे, तिच्या अर्थार्थी जाणी जे ज्ञानी या चौथा. आर्त तो आर्तीचे निव्याजे, जिज्ञासी तो जाणावयाची लागी भजे, तिजे नितेने इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून बघतो एको पाही ज्ञानी जो. चतुर्विधा भजन्ते माम, जना सुकृतिनो रुजन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानेच भरत अर्षभा. जे ज्ञान गंगे नाहाले, जेवणी तृप्तता झाले, शांतीसी आले पालव नवे. जिथं आता जेवण करण्याची भूकच शिल्लक राहिलेली नाही. नाटवे भूक तहान काही, तृप्तीचा ढेकर आला. परिपूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. आणि जिथे परिपूर्णता आहे त्याचं नाव परमार्थ आहे. बास आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सब में ब्रह्म देखना याला ज्ञान म्हणतात. चराचरात देव पाहणं. नाथ महाराजांना गाढवा देव दिसला. आपण काल परवाच ऐकलं केशव महाराजांच्या कीर्तनात. नाथ महाराजांनी रामेश्वरचं पाणी काशी विश्वनाथाला घेऊन जात असताना गाढवाच्याच मुखामध्ये ओतलं महाराज. का? इथंच माझा काशी विश्वनाथ आहे म्हटली. गाढवात देव दिसला नाथ महाराजांना. नाथ महाराजांना गाढवात का देव दिसला? कारण नाथ महाराज अगोदर देव झालते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. आपल्याला गाढवच का दिसतंय? कारण अगोदर आपणच, मी कशाला म्हणत म्हणून आपण देव बना, जगात देव दिसल्याशिवाय राहणार नाही. सब में ब्रह्म देखना याला ज्ञान म्हणतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला. पांडुरंग परमात्माने कुत्र्याच्या मागे लागले. तुपाची वाटी घेऊन, पुरणपोळी घेऊन, अरे थांब, कोरडी पोळी खाऊ नको. मला वाटतं आपल्या दुर्डीतल्या भाकरी घेऊन जर एखादं कुत्र पळालंच तर हावरगाव मधली माता माऊली म्हणेल का, अरे थांब खंड्या, थांब खंड्या, ही कोरड्या भाकरी खाऊ नको, ही चरवीभर बकेटभर दूध आहे, ह्याच्यामध्ये काला करून देते, मग व्यवस्थित चांगलं तुला उतरण मध्ये जाईन म्हणून असं म्हणेल काय एखादे. आमच्या दुर्डीतल्या भाकरीला थांब, तुझा मोठा बसला, रोजच येतो इथं वरडतो, तुकडा टाकला तरी परत परत येतो, काठी घेऊन मागं लागतो आपण. पण नामदेवराय कुत्र्याच्या मागे धावले. थांब म्हणले, अशी कोरडी पोळी खाऊ नको बाबा, ही तुपाची वाटी घे म्हणून. याला म्हणतात चराचरात परमात्मा पाहणं. सब में ब्रह्म देखना याला ज्ञान म्हणतात. देवा वैराग्य कशाला म्हणतात? रिद्धी सहित 3 गुणांचा त्याग त्याला वैराग्य म्हणतात. इहलोकापासून परलोकापर्यंत प्राप्त असलेल्या, अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. ही वस्तू मला प्राप्त आहे, प्राप्त असूनही त्याचा केलेला निषेध, प्राप्तिपूर्वक वस्तूचा केलेला निषेध म्हणजे ते खरं वैराग्य आहे, ती खरी विरक्ती आहे. वैराग्याच्या बाबा ज्ञानोबा सांगत असताना म्हणतात, एखाद्याला माहिती जेवाय बसल्यावर ताटामध्ये विष आहे, ताटात विष कळल्याबरोबर ताटाचा त्याग करतो, ताटाचा त्याग करतो. जे विषय रांधिली रस सोये, जय जेवणारा ठाऊ होई,
तै तो ताटाची सांडूनी जाय जिया प्रेम तैसी संसार या समजता जाणी जे अनित्यता तै वैराग्य दबडीता पाठीला गेला. त्याला कळलेच ताटात विषय कळल्याबरोबर ताटाचा त्याग करतो आणि वैराग्य प्राप्त होत. तशा संसार रूपी या जगामध्ये हे नश्वर आहे असत्य आहे हे ज्याला कळलं त्याच्या पाठीमागे वैराग्य हात धुवून लागतं. हो, शुकाचार्यांचं वैराग्य किती महान होतं महाराज. शुकाचार्यांसमोर रंभेसारख्या स्त्रिया आल्या तरी शुकाचार्यांचं काम जागृत होत नाही महाराज. नाना रंभेची नी रूपे शुकी नुठिजेची कंदर्पे का भस्मी वन्नी न उद्दीप्ते घृतेही जेवी. राखेमध्ये किती तूप टाकलं तरी अग्नी जसा उद्दीप्त होत नाही प्रज्वलित होत नाही तसं शुकाचार्यांचं वैराग्य किती महान होतं. त्रैलोक्याचं ऐश्वर्य महात्म्याच्या पायावर लोळतंय तरी त्याचा भोग घ्यावा हे ज्याच्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाही ते खरं वैराग्य. तैसे अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. त्याचा भोग घ्यावा हे महात्म्याच्या मनात येत नाही महाराज ते खरं वैराग्य. का उठलेने वैराग्य जे ज्ञानोबराय म्हणतात हात्रीवर वैसा सांडणे जैसे वमुनी असूने आताच गेले. कुत्र्याच्या वांतीप्रमाणे महात्म्याचं वैराग्य असतं म्हणून याला वैराग्य म्हणतात. लक्ष्मणा जीव कशाला म्हणतात बघा. जीव कशाला म्हणतात लक्ष्मणाचा प्रश्न आहे. माया जिसके अधीन ओ ईश्वर माया जिसके अधीन ओ ईश्वर और जो माया के अधीन ओ जीव. माया जिसके अधीन ओ ईश्वर और जो माया के अधीन ओ जीव. तुम्ही आम्ही जीव आहेत मायाच्या अधीन झालोय. या ना आपकी भक्ति कैसी पाई जाती है. लक्ष्मणाचा प्रश्न आहे देवा तुमची भक्ती करत असताना खरी भक्ती कशी आहे. खरी भक्ती कशी केली पाहिजे. तुमची खरी भक्ती हृदयामध्ये कशी उतरली जाते. तेव्हा परमात्मा सांगतात माझं गुण गात असताना ज्याचं हृदय ज्याचा कंठ दाटून येतो अंतकरण सद्गतीत होतं अंतकरण पुलकित होतं त्याला माझी भक्ती प्राप्त झाली अशी समजा. मम गुण गावत पुलक शरीरा गदगद वीरा नयन बहगीरा. मम गुण गावत पुलक शरीरा गदगद वीरा नयन बहनीरा. काम आदि मद दंभन जाके तात निरंतर बसमताके. मम गुण गावत पुलक शरीरा गदगद वीरा नयन बहनीरा. जय सिया राम बोले रे सिया राम सिया राम बोले रे सिया राम. मम गुण गावत पुलक शरीरा गदगद गीरा नयन बहनीरा. काम आदि मद दंभन जाके तात निरंतर बसमय ताके. माझं गुण गाताना ज्याचं शरीर पुलकित होतं वाणी सद्गतीत येते महाराज. कंठ दाटून येतो नेत्रांतून प्रेमाश्रूंचे जल वाहू लागतात. काम मद दंभ इत्यादी ज्याच्यामध्ये कुठलेच विकार नसतील बंधू मी नेहमी त्याला वश होतो आणि त्याच्या हृदयामध्ये मध्ये मी राहतो महाराज. पडिले दूरदेशी मज आठवे मानसे. नको नको हा वियोग कष्ट होता तेजबासे. दिनु तैसी रजनी मज झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही. त्याला माझी भक्ती प्राप्त होते. भक्ती कशी केली तुकोबराय म्हणतात. आम्ही अगोदर भक्ती करत असताना कशी भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. 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 पावलो हे संग
सुख आम्हा झाले धरिता याचा संग सुख आम्हा झाले धरिता याचा संग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग तुझी भक्ती करत असताना आम्ही उद्वेग म्हणजे काळजी चिंता याचा त्याग करून भक्ती केली आणि मग पुन्हा काय झालं सुख आम्हा झाले धरिता याचा संग पुन्हा पळाले उद्वेग सांडोनिया पुन्हा उद्वेगच राहिले नाहीत पुन्हा उद्वेगच पळून गेले आणि अगोदर उद्वेगाचा त्याग करून भक्ती करावी लागली पण तुझा संग झाल्याबरोबर पुन्हा उद्वेगच राहिले नाही अशी आम्ही भक्ती केली हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची एक दिवसची घटना आहे रावणाची बहीण शूर्पणखा नावाची बहीण असते विधवा असते तिला कळल्या जातं पंचवटीमध्ये कोणीतरी दोन सुकुमार आले त्यांच्याबरोबर एक सुकुमारी सुंदर अशी स्त्री आहे म्हणून तिला वाटतं आपण त्यांच्याबरोबर जावं आणि लग्न करावं ती शूर्पणखा आहे विधवा येते रामचंद्र प्रभूंच्या पंचवटीमध्ये येते आणि म्हणते का हो आप कुवार है क्या हा आप कुवार है मग माझ्यासारखी विश्वसुंदरी तुम्ही आजपर्यंत कुठे पाहिली नसेल आणि तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी जगामध्ये कुठे पाहिला नाही पाहिलं तिनं भगवंताकडे आणि महाराज पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले मना तेने वेधिले मना पाहिला नंदाचा पाहिला नंदाचा पाहिलं भगवंताकडे महाराज बघितल्याबरोबर महाराज राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटे अदरम मधुरम नयनम मधुरम वदनम मधुरम गमनम मधुरम भगवंताचं रूप पाहिलं महाराज आणि महाराज मोहून देहभान विसरून गेली किती सुंदर आहे दिसायला किती सुंदर आहे म्हटली का हो तुम्ही माझ्याबरोबर लग्न करता का प्रभूने सांगितलं मेरी शादी हुई है जाओ हमारा एक छोटा भाई है लखन वो कुवार है देवाने सांगितलं तू विधवा असून तू कुवार म्हणते ना मेरा भाई त्याचंही लग्न होऊन तोही कुवार आहे जाओ उसके पास जाओ कामा तोरणाम भयम न लज्जा शूर्पणखा पुन्हा लक्ष्मणाच्या समोर येते उसकी शादी हुई है आप कुवार है लक्ष्मण म्हटला बर लक्ष्मण डोकं लावलं लक्ष्मण म्हणतो तुला दासी बनायचं का राणी बनायचंय दासी नहीं बनना चाहती हूं मैं रानी बनना चाहता हूं मग लक्ष्मण म्हटला मेरी शादी हुई है मैं छोटा भाई हूं वो बड़ा भैया है मेरे साथ शादी हुई तो आप दासी हो सकती है लेकिन बड़ा भैया के साथ शादी हुई ना तो तुम रानी हो सकती है जाओ मैं रानी बनना चाहता हूं जाओ लक्ष्मणानं तिकडून इकडे लावलं अरे मैं दासी ने मैं रानी बनना चाहता हूं आप बड़ा भैया है प्रभू रामचंद्राने विचार केला आणि मग लक्ष्मणाकडे पाहिलं इकडून तिकडं दोन चार हेलपाटे बसल्याबरोबर महाराज तिला राग आला मूळ रूप तिनं धारण केलं दिसायला अशी धिप्पाड होती पहाडासारखी शूर्पणखा आणि रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाकडे पाहिलं लक्ष्मणानं बाण काढला महाराज एका बाणामध्ये शूर्पणखेचं कान नाक महाराज काटून टाकलं कान नाक काटलेली शूर्पणखा अशी दिसायला विचित्र दिसत होती महाराज नाक कान बिनु भयहि बिकरारा जनुस्त्र बसै लगे रोके धारा नाक कान बिनु भय बिकरारा जनुस्त्र बसै लगे रोके धारा नाका कानाविना ती भयंकर दिसू लागली काळ्या पर्वतातून कावेचा प्रवाह व्हावा तसं तिच्या शरीरातून रक्त वाहू लागलं विलाप करत 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 खर दुष्णापाशी आली आणि म्हणाली बंधूंनो तुमच्या पौरुषत्वाचा धिक्कार असो तुमच्या सामर्थ्याचा खर दुष्णांना घेऊन 14,000 सेना घेऊन आली रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाकडे पाहिलं युद्ध के
युद्ध के दो विभाग होते हैं, एक आक्रमण आणि एक संरक्षण. लक्ष्मणाला सांगितलं तू संरक्षण कर सीतेचं आणि मी यांचा संहार करतो. एका क्षणामध्ये 14,000 सेनेचा व खर दूषणांचा प्रभू रामचंद्राने पराभव करून टाकला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. 14,000 सेनेचा संहार झाला. शूर्पणखा भेद 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 शूर्पणखा आली महाराज रावणाकडे. आल्याबरोबर नाक आणि कान, नाकन कान कापलेलं पाहून दीदी काय झालं दीदी. रावण म्हणतो शूर्पणखेला काय झालं दीदी काय झालं. अरे दिखता नहीं क्या, अंधा है क्या, अंधा दिखता नहीं. मेरी नाक कान काट दी उस राजकुमार ने और पूछता है बार बार क्या हुआ क्या हुआ. दिखता नहीं. मदिरा प्राशन करतो, मांस भक्षण करतो, रात्रंदिवस इथं भोग भोगतो, इथं पडून राहतो, शाश्वत सुखाची अपेक्षा करतो. खाऊ नाही ते खातो. शत्रू तुझ्या डोक्यावर रावणा, लाज वाटत नाही तुला. जा बघतो कोण मुलगा आहे, साधा मुलगा नाही. त्याच मुलाने माझी अवस्था केली. नाक आणि कान कापलं. सावध हो. मैं प्यासी थी भैया, पानी ग्रहण को गई थी. काय म्हणती. मैं प्यासी थी और पाणी ग्रहण को गई थी. आता पाणी ग्रहणचे दोन अर्थ आहेत. खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. खोटं बोलत नाही आणि खरं सांगत नाही. मैं प्यासी थी भैया और पाणी ग्रहण को गई थी. पाणी ग्रहणचे दोन अर्थ आहेत. लग्नामध्ये पाणी ग्रहण करणे, हो लग्नाचा सोहळा, ती एक अर्थ होतो पाणी ग्रहण करणे. आणि पाणी पिणे. मैं प्यासी थी भैया, पानी ग्रहण को गई थी और उस राजकुमार ने मेरी अवस्था की है. खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. रावणाला राग येतो, तळपायाच्या मस्तकाला जाते आणि मग रावण लगेच मारीच्याकडे जातो. समुद्राच्या काठावर मारीच्याकडे जातो. आता इकडे मधली घटना आहे का. रामचंद्र प्रभू सीतेला सांगतात तू खरी सीता आहे ना सीते, तो आता अग्नीमध्ये विलीन हो. इथं बारीक आहे. लोक म्हणतात अग्नीची परीक्षा घेतली सीतेची. खऱ्या सीतेची अग्नीची परीक्षा नाही घेतली. खऱ्या सीतेला सांगितलेले तू आता अग्नीमध्ये विलीन हो आणि मी मायावी सीता तयार करतो. खरी सीता तू पवक मह करहू निवासा. तुलसीदासांची चौपाई. तू पवक मह करहू निवासा. हो सुंदर पातिव्रत्य धर्माचं पालन करणारे हे सुशिले माझा ऐक. मला आता मनोहर लीला करायची, मनुष्य लीला करायची. मी राक्षसांचा नाश करीपर्यंत तू आता अग्नीमध्ये निवास कर आणि नंतर आल्यावर मी तुला अग्नीतून प्राप्त करून घेईन. म्हणून खरी सीता अग्नीमध्ये विलीन झाली आणि तिचंच निज प्रतिबिंब राखितः सीता, तिचंच प्रतिबिंब म्हणून एक मायावी सीता तयार केली भगवंताने. इकडे रावण मारीच्याकडे जातो आणि मारीच्याला म्हणतो, मारीच्याचं दर्शन घेतो. हो मामा मामा. मामाला वाटलं आज भातचा दर्शन कसं काय घ्यायला लागलाय. एवढा पॉवरफुल भातचा आहे आपला. कधी नाही ते कसं काय वाकायला लागले. नक्की काहीतरी कुछ दाला में काहीतरी गडबड दिसती. हे कसं काय वाकायला लागलं. आज सूर्य इकडून उगवतो रोज, आज इकडून कसं काय उगवला. मारी सावध झाला. मारीच्या सारखा सावध व्हायचंय. काय 4 गोष्टीत बघा. अंकुश वाकला की हत्ती थांबतो. नाना अंकुश वाकला की हत्ती थांबतो. धनुष्याचा दोर वाकला की नक्की समजायचं बाण सुटणार. सापाने फणा वर केला की समजायचं दंश करणार. आणि मांजर जप धरून बसलं भगवान बाप्पा की समजायचं उंदराने आपल्यावर नक्की हल्ला होणार. 4 गोष्टीत मारीच विचार करू लागला. हे कधी नाही ती वाकणार आपला भातचा एवढा सामर्थ्यवान, आज कसं काय वाकायला लागला. नक्की काहीतरी घोटाळा आहे म्हणला. आणि म्हटलं तुम्ही हे बघा 3 मामाचं वर्णन आले संत वाङ्मयात. मारीच मामा, कंस मामा आणि शकुनी मामा. हे सगळे मामा करामतीचे आहेत महाराज. मामा करामतीचे आहेत. बरं मामाशिवाय भागत बी नाही आपलं. मामाला करामती म्हणून तरी कसं जमाव. मामा म्हणेन तुझ्या पाठीमागे आता उभा राहणार नाही मी. म्हणून मारीच मामाला सांगतो तुम्ही आता मायावी हरिण व्हायचं. तुम्ही जायचं कुठे, तिकडे जायचं. ते पंचवटीला आलेत ना 2 राजकुमार आणि त्यांच्या बरोबर एक राजकुमारने सुंदर सुकुमारीन ती स्त्री आहे, तिचं मी अपहरण करून घेऊन. मारीच मामा म्हणतो रावणाला, अरे रावण्या भातचा आहे ना. अरे तुला बोल काय रावणा ते, अरे ते काय सामान्य नाही.
सुबाहुला एका बाणात मारलं, भाग्यवान म्हणून वाचलो. काय त्याच्या मनात असेल, मला इकडे 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवलं त्यानं एका बिगर टोकाच्या बाणामध्ये. आणि ते अरे ते सामान्य नाही, तो मुलगा असामान्य आहे, साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे. रावण म्हटला तो ऐकतो का नाही लवकर सांग, आणि तो ऐकत नसला तर तुला मी मारणार आहे. रावण म्हटला याच्या हातातून मारण्यापेक्षा या राक्षसाच्या देवाच्या हातातून मेलेलं काय वाईट. निर्णय मारीच्या सारखा घ्यायचा आहे, निर्णय मारीच्या सारखा घ्यायचा. जेवण करत असताना आपण चटणी खातो का चटणीच खातो? चटणी खातो का चटणीच खातो? चटणी खातो, चटणीच खात नाही. निर्णय मारीच्या सारखा घ्यायचा. म्हणून आता नुसता प्रपंच करायचा आहे का परमार्थच करायचा आहे? तर मला वाटतं प्रपंच होत असतो आणि परमार्थच करावा लागतो. आपण रोज उठणारे, स्नान करणारे, तर सगळं काम करणारे, जेवण करणारे, प्रपंच होत असतो. प्रपंच करायचा आणि परमार्थच करायचा आहे. तसं चटणी खायची नाही, चटणी खायची, चटणीच खायची नाही. जेवण करायचंय पण चटणी खायची, जेवणच करायचंय आणि नुसती चटणी खायची. म्हणून आता राहिलेला 2 दिवस सप्ताह रामकथा ऐकून मरायचंय, कीर्तन ऐकून मरायचंय का पुढच्या वर्षीपर्यंत कोणाचा नंबर लागतो काय माहिती. निर्णय त्याच्यासारखा घ्यायचा आहे. राहिलेले 2 दिवस सप्ताहाचा आनंद घेऊन मरायचंय का मग नंतर मरायचंय? मरायचं तर आहेच, निर्णय त्याच्यासारखा घ्यायचा. याच्या हातून मरण्यापेक्षा चला श्रीरामाच्या हातातून मेलेलं काय वाईट. आणि लगेच तो मारीच मायावी मृग झालेला आहे, गेलाय त्या वनामध्ये. दिसायला देखणा असा सुंदर तो मृग असतो सोन्याचा. सीता मातोश्री त्या हरणाला पाहतात. देवाच्या पत्नीला कळलं नाही पुण्य कशाला म्हणतात, पाप कशाला म्हणतात. पाहतात आणि पाहिल्याबरोबर मोह जडला जातो. कारण आजची सीता मायावी हे लक्षात ठेवा. मोह जडला जातो. देवा मला त्या हरिणाचं कातड आणा आणि त्याची मला चोळी शिवायची. आणि आपल्या स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट या नियमाप्रमाणे स्त्रीचा हट्ट पुरवण्यासाठी जगाचा मालक, ब्रह्मांड चालक परमात्मा धनुष्याला बाण लावून त्या हरणाच्या पाठीमागे लागतो. ते हरिण लांब दूर घेऊन जातं प्रभू रामचंद्रांना. कधी लपतं, कधी प्रगट होतं, कधी लपतं, कधी प्रगट होतं. दूर वनामध्ये तो घेऊन जातो. तो मारीच म्हणत असतो, आज कुमार महाराज मी भाग्यवान आहे. आज श्रीरामांना डोळे भरून मी वारंवार वारंवार पाहीन की जो योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आम्हापासी मागे पुढे. ज्यांनी एका पायावर अंगठ्यावर साधना केली, आयुष्य घालवलं, तरी ज्यांच्या स्वप्नात परमात्मा आला नाही, आज त्या भगवंताला मी सगुण रूप धारण केलेल्या अवस्थेत लीला करताना मी त्याला पाहीन, डोळे भरून पाहीन. त्याला आनंद होत होता. मला बाण मारताना मी आज श्रीरामांना पाहणार आहे आणि देवाच्या हाताने मी हा देह ठेवणार आहे. दूर घेऊन जातो. आणि मग प्रभू रामचंद्रांनी बाण लावला. अचूक असं संधान साधलं. सुळसुळ करत असा बाण गेला आणि त्या हरिणाच्या वर्मी लागला. त्या मारीच्याने मूळ रूप आपलं धारण केलं, मूळ रूप धारण केलं राक्षसाचं. आणि त्या मारीच्याने प्रभू रामचंद्रांचा आवाज काढला आणि रामाच्या आवाजात मोठ्याने तो मारीच ओरडला, हाय लक्ष्मणा, हाय लक्ष्मणा, हाय लक्ष्मणा, धाव 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 लक्ष्मणा, धाव रे धाव लक्ष्मणा, वाचव वाचव, माझा प्राण जातो, वाचव वाचव. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने इकडे लक्ष्मणाला सीता मातोश्रींच्या रक्षणासाठी झोपडीमध्ये बसवलेलं असतं. मी या हरणाला मारतो आणि त्याचं कातडं घेऊन येतो म्हणून. आणि आवाज आल्याबरोबर सीता मातोश्रींच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा घळघळ घळघळ वाहू लागतात. आणि सीता म्हणते, भाऊजी तुम्ही निघा, तुम्ही निघा, आत्ता लवकर निघा, वेळ करू नका, पुढे दिंडी काढायची, निघा लवकर, निघा निघा. लक्ष्मण म्हणतो, भाभी जो संकटातून जगाला मुक्त करणार आहे माझा भाऊ भैया, तो संकटात कधी सापडणार आहे? तो संकटात कधी सापडू शकत नाही. ऐका ना भाभी, ऐका, मी जाऊ शकत नाही. तुमच्या रक्षणासाठी मला इथे ठेवलंय भैयाने. परंतु सीता मातोश्री काय काय बोलल्या, काय काय बोलल्या, मला तेवढं चिंतन करायला वेळ नाही. सीता म्हणते, मला माहिती तुम्ही इथे का थांबलात, आपल्या दिरावर आळ घेतात. मला माहिती तुम्ही इथे का थांबलात. निघा. तुमच्या मनामध्ये जर कपट नसेल, तुमचा शुद्ध भाव असेल, तर तुम्ही आपल्या भावाच्या रक्षणासाठी
जाताल अशी मी अपेक्षा करते विधात्याकडे. लवकर निघा, तुमचा भाऊ माझा पती संकटात आहे. ना विलाज झाला आणि मग लक्ष्मणाने महाराज रेषा ओढली. भाभी मी जातो, पण माझी एक अट आहे, ही रेषा ओलांडून पुढे येऊ नका. कोणी जरी आलं तरी येऊ नका, आणि तुम्ही जर ही रेषा ओलांडून पुढे येताल तर नक्की काहीतरी विघ्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण रेषा म्हणतात त्याला, धमक नाही रेषा ओलांडून मध्ये येण्याची. लक्ष्मण जड अंतकरणाने जातो. हाय लक्ष्मणा, वाचव 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 असा आवाज वारंवार येत होता महाराज. आणि डोळे भरून तो मारीच प्रभू रामचंद्राचं रूप पाहत होता. काय भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्र त्याच्या जवळ जातात आणि तो म्हणतो, देवा देवा, अहो योग्याच्या मनात सुद्धा देवा तुम्ही गेला नाही तो, आणि तुम्ही मला आज बाण मारतात, लीला करतात, न कळे कानोबाचे कोडे. आज तुम्ही माझ्या समोर आहेत, माझी एकच इच्छा आहे. तो मारीच म्हणतो, देवा एकदा डोळे भरून तुमच्या रूपाकडे पाहू द्या. आपण असे विचित्र आहेत, पंढरपूरला गेल्यावर डोळे भरून त्याला पाहायचं असतं. लोक तिथं गेल्यावर डोळे झाकतात आणि खाली वागतात, तोपर्यंत मागून गचांडी देतो, होय पुढे. अरे तिथे गेल्यावर डोळे भरून पहा भगवंताला, आणि घरी आल्यावर डोळे झाकून त्याचं स्मरण करा, संसाराला विसरून. तो काय म्हणतो, पाहता श्री मुख सुखावले सुख, पाहता श्री मुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूक, नवजे माझ्या पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख. जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे, फिके पुढे, पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेच मज सुख दे देवा. लक्ष्मण धावत येतो आणि मग प्रभू रामचंद्रांची लक्ष्मणाची त्या मारीचाचा उद्धार करून परमात्मा इकडे येतात. वाटेमध्ये दोघांची भेट होते. लक्ष्मणा तू इकडे कसा आलास, लक्ष्मणा तू इकडे कसा आला. आता नक्की काहीतरी सीतेवर संकट आलेलं असणार, मला माहिती, तू का आला. तेव्हा लक्ष्मण भावाला बोलतो, भैया मी येत नव्हतो, परंतु नाविलाजाने मला झोपडी सोडावी लागली. मला वहिनी काय काय बोलल्या मी इथे सांगू शकत नाही, आणि म्हणून नाविलाजाने मी तुमच्यापर्यंत आलो. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण जेव्हा तिकडे तोपर्यंत राम लक्ष्मण येत नाही, तोपर्यंत झोपडी मोकळी झालेली असते. आणि मग हा रावण साधूचा वेश धारण करून आश्रमामध्ये तिथं येतो. कोणीच नसतो. सीता मातोश्री एकट्या बसलेल्या असतात आतमध्ये प्रभू रामचंद्राचं चिंतन करत. आणि तेव्हा रावण भगवे वस्त्र परिधान करून येतो. हे माय मैं बहुत दिन से भूखा हूँ, प्यासा हूँ, हरिद्वार का ऋषिकेश का बहुत बड़ा साधू हूँ. मी तुमच्या दारात आलोय, खूप भूक लागली, काही खायला असलं तर देशी का माते. तेव्हा सीता मातोश्री म्हणतात, महाराज माझ्याकडे खायला काही नाही हो, माझ्याकडे खायला काही नाही, कारण आम्ही वनवासीत, आमच्याकडे अन्न मिळणार नाही, आम्ही वनवासीत, आमच्याकडे तुम्हाला काही फळं मिळतील, कंदमुळे मिळतील. म्हणून रावण म्हणतो, जे असेल ते या घेऊन या. आणि सीता मातोश्री येतात ताटामध्ये फळं घेऊन. तेव्हा त्या रेषेपर्यंत आलं की जाळ व्हायचा. तेव्हा सीता म्हणते, महाराज तुम्ही आतमध्ये या, आणि तुम्ही आतमध्ये आल्यावर मी तुम्हाला नक्की भिक्षा देते, कारण आपला धर्म आहे अतिथी देवो भवः. दारात आलेल्या अतिथीला विन्मुख हाताने नाही पाठवलं पाहिजे, मला कळतंय. परंतु रावण म्हणतो, तुम्ही बाहेर या, नाही तुम्ही मध्ये या. माझ्या दिराने ही रेषा ओढली, आणि मी जर ही रेषा ओलांडून मी आज्ञेचं उल्लंघन करून जर पुढे आले तर काहीतरी संकट निर्माण होईल. तेव्हा रावण म्हणतो, हे बघ, तुला
पुण्य प्राप्त करायचे का पाप प्राप्त करायचे? मला माहिती तुझा धीर आणि तुझा मालक मोठ्या संकटात आहेत, आम्हाला इथं बसून कळतंय, आणि मी त्यांना संकटातून मुक्तही करू शकतो आणि मी त्यांना संकटात अडकू शकतो. म्हणून तू जर मला बाहेर येऊन भिक्षा वाढली तर तुला पुण्य लागेल. काय लागेल? तुला पुण्य लागेल. आणि तू जर बाहेर येऊन भिक्षा नाही वाढली तर तुला काय लागेल? पाप लागेल. पाप. सीता विचार करू लागली, इथं आपला धीरही नाही आणि इथे आपला भाऊ मालकही नाहीत, कोण आहे इथं बघायला आपल्याला. मग पाप लागण्यापेक्षा आपल्या दारात आलेल्या महात्म्याला उपाशी जाऊ न देणे, आपण त्याला भिक्षा बाहेर जाऊन वाढू, म्हणजे आपल्या पदरात काय पडेल काकडे महाराज? पुण्य पडेल. पुण्य पडेल महाराज. देवाच्या बायकोला कळलं नाही पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात, देवाच्या बायकोला सुद्धा कळलं नाही महाराज. अर्जुन असाच म्हणत होता, देवा नाही मारणार, नाही मारणार. ओ केशव महाराजांनी सांगितलं, रक्ताच्या नद्या का वाहिल्या? त्याच वेळेला हे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य मोठे महात्मे होते. जर म्हणले असते का नाही पॉवरफुल हे महात्मे, हे याद राख, अरे त्या द्रौपदीचं वस्त्रहरण कोणी करायचं नाही तर महाराज महाभारत घडलं नसतं. त्याच वेळेला त्यांच्या पुण्याला छिद्र पडलं आणि पुण्याचा क्षय झाला ना, आणि पाप उदयाला आलं. म्हणून अर्जुन असंच म्हणत होता रणांगणामध्ये, अर्जुनाचं अंतकरण द्रवीभूत झालं. आणि देवा, हे माझे चुलतेत, मालतेत, हे माझे भाऊ आहेत, मी यांना कसं मारू? मी यांना कसं मारू? कारण माझ्याच घरातली माणसं आहेत, यांना मारलं तर मला काय लागेल? यांना मारलं तर मला बापू पाप लागेल. काय लागेल? पाप लागेल. भगवंताने सांगितलं, अर्जुना तुला केव्हापासून, दॅट इज द डेफिनेशन ऑफ पाप और पुण्य, तुला केव्हापासून पापाची आणि पुण्याची परिभाषा, व्याख्या, डेफिनेशन कळायला लागलेली अर्जुना? कोणत्या इंग्लिश स्कूलमध्ये तू होताच की तुला पाप कशाला आणि पुण्य कशाला हे शास्त्र कळायला लागलं? अर्जुना ऐक, तू ज्याला पाप म्हणतोस ते पाप नसून पुण्य. त्यांना मारण्यात काय पुण्य आणि न मारण्यात पाप आहे. तू ज्याला पाप म्हणतो ना ते पाप नसून पुण्य, आणि ज्याला पुण्य म्हणतो ते पुण्य नसून पाप आहे. म्हणून यांना मारण्यात पुण्य. अर्जुनाला कळलं नाही, तसं देवाच्या बायकोला सुद्धा कळलं नाही पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात. मी जर सीतेला वाटलं या साधूला उपाशी लावलं, भिक्षा नाही वाढली तर पाप लागेल. इथं कुठे आपला धीरही नाही आणि आपला पती नाही, बाहेर जाऊ आणि 2 मिनिटात त्याला आपण वाढू. सीता मातोश्री लगेच बाहेर येतात आणि मग त्याच्या हातामध्ये भिक्षा देतात. रावणाच्या समोर आल्याबरोबर ताट घेतल्याबरोबर आपलं मूळ रूप धारण करतो आणि सीतेचं अपहरण करून रावण आकाश मार्गाने जातो महाराज. आणि आवाज येतो, बचाव 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 बचाव. सीता मातोश्री ओरडतात. आवाज कानावर येतो लक्ष्मणाच्या आणि रामाच्या. आवाज ऐकल्याबरोबर झोपडीमध्ये येतात. झोपडीमध्ये येऊन पाहतात तर सीता नसते महाराज, सीता नसते. रावण घेऊन जातो सीतेला. पुढे जात असताना एक पक्षी असतो, गिध पक्षी असतो, तो रस्त्यावरच असतो. त्याने पाहिलं आकाश मार्गाने कोण जातंय आणि त्याने पाहिलं की रावण, रामाची पत्नी, दशरथ राजाची सून, तिचं अपहरण करून घेऊन जात आहे. म्हणून कोण असावा? रावणाला वाटलं हा गरुड असावा का माझ्या वाटेमध्ये आडवा येणारा. ऐकाना किती गोड प्रसन्न आहे. जटायू राम कार्यासाठी मदतीला धावला महाराज. पशु पक्ष्यांना कळलं हे रामाच्या कार्याला आपण मदत करावी. अरे पशु पक्षी मदतीला पडले चांगल्या सत्कार्याला, परंतु आपण माणसं असून हिचकायचं काम करतो महाराज. काय उपयोग? हेच रामायणातून शिकायचे. जटायू आडवा गेला. हे दुष्ट रावणा काय करतोय? श्रीरामाची पत्नी जगन माता, तिचं हरण करून तू घेऊन जातो. लाज वाटत नाही? सोडून दे, सोडून दे. श्रीरामाची पत्नी. हे कोण रे तू? गिधाडा. राग आला म्हणून रावणाने आपलं जटायूने रावणाला त्या रथाच्या खाली ओढलं, केसाला धरून आणि जमिनीवर जोरात आपटिलं. काय ताकदवान जटायू सुद्धा असेल असं वर्णन. आणि मग रावणाला राग आला, सीतेला पाठीमागे ठेवलं. तरी सुद्धा जटायू पुन्हा गेला वार करण्यासाठी आणि जटायूने सीतेच्या हाताला धरलं आणि आपल्या पाठीमागे घेतलं. आणि मग जटायूचं आणि रावणाचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू होतं. कोणीच कोणाला मागे हटत नाही. रक्ताच्या थरोळ्यामध्ये नाहून निघालेला जटायू. तेव्हा जटायूला विचारतो रावण, तुझं मरण कशात आहे रे? माझा जटायू खरं सांगतो, माझं मरण पंखात आहे. तुमचं मरण कशात आहे? रावण खोटं बोलतो, माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे. त्याचं मरण असतं नाभी कमलामध्ये अमृत कलश असतो.
तिथं मरण असतं. तो अमृत कलश उडवल्याशिवाय तो मरत नसतो. म्हणून प्रकांड नावाचा हत्यार काढतो रावण आणि माझ्या जटायूचे पंख काटून टाकतो महाराज, काटून टाकतो. काठेसी पंख पराख गधरणे सुमिरी राम करी अद्भुत करणे. जय सिया राम बोलो जय सिया राम, जय सिया राम जय सिया राम. जटायूचे पंख काढतो आणि रक्ताच्या थरळामध्ये जटायू पडलेला असतो. राम लक्ष्मण त्या ठिकाणी लगेच येतात. कोण आहे कोण आहे पडलेला? जटायू महाराज रक्ताच्या थरळामध्ये प्राण कंठाला आलेला असतो आणि जटायू त्या ठिकाणी रामाची वाट पाहत 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 त्या ठिकाणी पडलेला असतो. कधी एकदा श्रीराम येतील आणि त्यांचं दर्शन होईल म्हणून. बरोबर चालते ना. हो, जटायूला परमात्मा मांडीवर घेतात आणि मग जटायूला परमात्मा म्हणतात, बोल तुला पुनर्देह देऊ का मी? जसा होता तसा करू का? तुला पुनर्देह देतो. तेव्हा जटायू म्हणतो, देवा मला माहिती तुमच्या मांडीवर ही माझी मान आहे, हा मरायचा चान्स आहे आणि आता मला पुनर्देह नको, मला येथेच मुक्त करा, हा चान्स मी सोडणार नाही. म्हणून जटायूचा परमात्मा उद्धार करतात आणि जटायू श्रीराम 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 म्हणून त्याच ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मांडीवर देह ठेवतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान जय. म्हणून जे परोपकारी असतात ते पुण्यवान ठरतात महाराज. रामायणातले जटायू गीध पक्षीत, परंतु जटायूच्या पुढे सीताहरण होत होतं म्हणून जटायू मदतीला धावला. परिणाम रामाच्या मांडीवर मरण आलं. जोड्या लावा. महाभारतातले भीष्म पितामह त्यांच्या पुढे द्रौपदीचं वस्त्रहरण एकही उठला नाही. परिणाम बाणाच्या शय्येवर मरण आलं आणि जटायूला रामाच्या मांडीवर मरण आलं. पुढे परमात्मा येतात. कबंदाचा उद्धार करून शबरीच्या आश्रमात पुढे परमात्मा येणार आहेत. एका भिल्लाची मुलगी असते शबरी. ही भिल्लाची मुलगी, तिच्या लग्नासाठी हजारो मोक्या प्राण्यांची दावण बांधलेली असते. शबरी ठरवते, बाबा हे कशासाठी? तिच्या बापाने सांगितलं, उद्या तुझं लग्न आहे आणि म्हणून यांचा बळी दिला जातो आणि आपल्या समाजामध्ये यांचं भोजन दिलं जातं. रात्रीच्या 12ला ही पोरगी ठरवते, 10 वर्षाची, आपल्यामुळे जर या मोक्या प्राण्यांचा प्राण जात असेल तर लग्न नाही केलेलं कितीतरी चांगलं. रात्रीच्या 12ला घर सोडते, जंगलात येते. मातंग ऋषींचा आश्रम असतो. अनेक वर्ष 24 वर्ष दोन तप मातंग ऋषींची सेवा करते. मुकाट्याने सेवा करते. कोण आपलं अंगण झाडत असावं, रोज आपला रस्ता कोण साफ करत असावं. एक दिवशी पाहिलं तर शबरी महाराज अंगण साफ करत होते. कोण बाळा? शबरीने सांगितलं, गुरुदेव मला शबरी म्हणतात. शबराची शबरी, जनकाची जानकी. मुकाट्याने सेवा का केली? शबरी सांगते, गुरुदेव तुम्ही माझी सेवा स्वीकारताल किंवा न स्वीकारताल हे मला माहीत नाही. एका भिल्लाची मुलगी आहे, एका हीन नीच जातीतली मुलगी आहे. माझ्या लग्नासाठी हजारो मुक्या प्राण्यांचा प्राण जाणार होता म्हणून मी इथं तुमच्यापर्यंत आले. मला प्रायश्चित्त सांगा. मातंग ऋषींचे शिष्य सरोवरात स्नानासाठी गेलेले असतात. सरोवर पूर्ण रक्ताने नाहून निघालेला असतो. शिष्य परत येतात, गुरुदेव सरोवर पूर्ण रक्ताने नाहून निघालेला आहे, तुम्ही शबरीची उपेक्षा केली. 24 वर्षाच्या शुद्ध अंतकरणाने या पोरीने आपली सेवा केली, तिची उपेक्षा केली. तिच्या चरणाचं चरण तीर्थ घ्या आणि त्या सरोवरात नेऊन टाका. गुरुदेव माझ्या चरणाचं चरण तीर्थ? हा बाळा, जगातल्या तीर्थांना पवित्र करणारं तीर्थ कोणतं असेल तर तुझ्या चरणाचं चरण तीर्थ आहे. म्हणून शबरीच्या चरणाचं चरण तीर्थ त्या सरोवरात नेऊन टाकतात. सरोवर पूर्ववत होतं. शबरी आता 80 वर्षाची झालेली असते. शबरीला मातंग ऋषी सांगतात, हे बाळा तुझ्या या साधनेचं फल तुला एक दिवस प्रभू रामचंद्र भेट देतील. याच ठिकाणी प्रभू रामचंद्राची वाट पाहत बस, या झोपडीत तुझ्या येतील. म्हणून भविष्य काळाचं चिंतन करायचे शबरी महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, मेरे प्यारे नैनों का दर्शन हो. बगिया में जाऊंगी तो कलियां चुना लाऊंगी, हार बनाऊंगी मैं तो गले में पहनाऊंगी. साथ साथ लखन जी का
दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। आएंगे जब रघुराय तब आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। पूजा के थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। भविष्य काळाचं शबरी चिंतन करायचे। रामचंद्र प्रभूंचं आगमन झाल्यावर मी अशा प्रकारे त्यांचं पूजन करेन। चालतंय का? थोडं फक्त 15 ते अर्धा तास तरी सगळं बरंच राहिले, शॉर्टकट चालतं असं का? रामा रघुनंदना प्रभू रामचंद्र शबरीचा उद्धार करून पुढे जातात लगेच। चला आता वेळ नको, कशाला वेळ घ्यायची, मग तुम्हाला दिंडी काढायची म्हटल्यावर। पुढे ऋष्यमुख पर्वतावर वानर बसलेले असतात आणि त्या ठिकाणी नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमंत या वानरांची प्रभू रामचंद्राची भेट होते आणि म्हणून सुग्रीवाची आणि रामचंद्र प्रभूंची मित्रता होते। सुग्रीवाचं राज्य, सुग्रीवाची पत्नी त्यांना प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही मला मदत करा, तुमची पत्नी तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो। म्हणून सर्व सुग्रीवाची आणि वानर सेनेची मित्रता होते। 18 पद्म वानर लगेच वालीचा वध करून परमात्मा वालीला मुक्त करतात। वालीने अंगदाचा हात आपल्या मुलाचा रामाच्या स्वाधीन केलेला आहे कार्यासाठी। 18 पद्म वानर एकत्रित आलेले आहेत। कोण जाते सीतेच्या शोधासाठी, म्हणून हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंतराय सीतेच्या शोधासाठी निघालेले आहेत। पुढे 400 कोस विस्तीर्ण असा समुद्र पसरलेला असतो आणि समुद्राच्या काठावर एक मोठं संकट येतं। मैं खाता हो पुरे बंदर को मैं खाता हो। अरे मेला रे तो राम कार्यासाठी जटायू भाग्यवान। जटायूचं नाव ऐकल्याबरोबर संपाती मला, अरे थांबा मी तुम्हाला खात नाही, थांबा मी जटायूचा भाऊ आहे संपाती, राम कार्यासाठी निघालात का? थांबा मी इथंच, मला पंख नाही, मी सूर्याच्या रथाचे घोडे खायला गेलतो। सूर्याच्या रथाचे घोडे, हावरगावचे बटाटवडे नाही, सूर्याच्या रथाचे घोडे खायला गेलतो तेव्हा सूर्याच्या तेजाने माझे पंख जळाले, खाक झाले, मी समुद्राच्या काठावर पडलो। चंद्रमा नामक मुनींनी माझा सांभाळ केला, तेव्हापासून मी इथे पडलोय। म्हणून तुम्हाला फारशी मदत करू शकत नाही, परंतु गिधाडाची नजर फार दूर आणि सूक्ष्म असते, ते पहा। मला अशोक वाटिकेमध्ये लंकेत तिथं सीता दिसती, जसा एका रेषेत देवाचा बाण सुटावा तसा हनुमंतरांनी लगेच उड्डाण घेतलं आणि लगेच लंकेमध्ये जातात। मध्यरात्र झालेली असते, कुठे मदिरा पाषण कुठे मांस भक्षण चाललेलं असतं आणि पहाटे मग एक आवाज येतो, श्रीराम जय राम जय जय राम। कोणाचं घर असावं, बिभीषणाचं घर असतं आणि सूक्ष्म रूप धारण करून बिभीषणाच्या दारात जातात। कधी कधी हनुमंतराय म्हणतात बुद्धिमताम वरिष्ठम, सावध झालेलं चांगलं असतं। अंगण में देखा तो तुलसी का कुंडा है और फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा है, परंतु असं काही नसतं। राम भक्त असतो बिभीषण, बिभीषणाची आणि हनुमंताची मैत्री होते। बिभीषणाला सांगतात मला आई कुठे दाखवा, तुम्हाला लगेच 10 मिनिटांमध्ये बापाचं दर्शन करून देतो। म्हणून सीता मातोश्रींची भेट होते आणि सीता मातोश्रींचं भेट घेऊन हनुमंतराय म्हणतात मला भूक लागली माते, जा खाली पडलेलं फळ खा। सर्व अशोक वाटिकेचा हनुमंतराय विध्वंस करतात, अनेक राक्षसांचा मुर्दापाश करतात, मोठे मोठे वृक्ष उपटून अनेक राक्षसांवर टाकतात। अक्षय का अक्षय व्हा, अनेक रावणाचे मुलं मारतात। इंद्रजित येतो आणि इंद्रजितानं ब्रह्मास्त्र सोडल्या जातं। ब्रह्मास्त्राचा मान म्हणून हनुमंतराय स्वतःला बांधून घेतात, स्वामीच्या सेवेसाठी बांधून घेतात। याचा आदर्श पात्र म्हणजे हनुमंतराय। बांधून घेऊन हनुमंताला रावणाच्या समोर घेऊन जातात आणि मग हनुमंताच्या शेपटीला रावण म्हणतो काय करा, आग लावा, पेटून द्या। सगळ्या लंकेतले कपडे गोळा करतात, हनुमंतरायाची शेपटी काय पेटत नाही। सर्व 80,000 बायकाच्या साड्या गोळा करतात तरी शेपटी काय पेटत नाही आणि राखेल टाकतात शेपटीवर। आणि तेव्हा हनुमंतराय म्हणतात स्वतः लंकेचा मालक उठल्याशिवाय शेपटी पेटणार नाही। रावण अहंकारी होता,
वाकत नव्हता. थांब म्हटला तुला वाकवितो. आणि म्हणून रावण आला आणि रावणाने स्वतः फुंकर मारल्याबरोबर हनुमंतराची शेपटी पेटल्या जाते. हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाळी, सर्व लंका जाळून टाकतो आणि सीतेकडे दर्शनासाठी येतो. सीता म्हणते हनुमंता अरे ये क्या हुआ है? सीता बड़ी सिटी है तो कोई प्रोग्राम चलते, ध्यान मत देना. सीतेचं दर्शन घेतात आणि एक खून म्हणून मुद्रिका, एक हातातला चुडामणी काढून सीता मातोश्री हनुमंताकडे जातात. तो चुडामणी घेऊन इकडं परमात्म्याच्या भेटीला येतात आणि मग युद्धाची तयारी करो, विलंब मत करो, कैसी है मेरी सीता, बहुत दुःखी है, बहुत दुःखी है. म्हणून जटायू म्हातारा असतो तो सांगतो अगोदर युद्ध के 4 विभाग होते हैं हे भगवान, कौन से साम दाम दंड आणि भेद. म्हणून समजूत करण्यासाठी अगोदर कोणाला तरी पाठवा, एकदा बघा, ऐकलं वैर्याने बघा एकदा. म्हणून अंगद जातो शिष्टाईसाठी अंगद जातो, समजून सांगतो. ऐकत नाही रावण. अरे तू बालिका बेटा, हा बाली नाम का बंदर सुना है ना, हा त्याचा मुलगा आहे मी. अरे ऐक रावणा, मी लहान होतो तेव्हा तुला माझ्या बापाने उलट टांगलं. तुझे 10 डोके बघून मी माझ्या पप्पांना म्हटलं हे 10 डोक्याचं 20 हाताचं हे मला खेळणं द्या. तेव्हा तुला उलट टांगलं माझ्या पाळण्याला माझ्या बापाने वालीनं. आणि मग तुझ्या मुखामध्ये मी काय काय पराक्रम केला ते नाथ महाराजांनी सांगितलंय. शिशू तुझ्या मुखामध्ये केली, त्या वालीचा पुत्र मी आहे. ऐक, त्या वालीला एका बाणात मारलं तो राम किती बलवान असेल म्हणून, आणि त्याचा मुलगा मी आहे अंगद किती बलवान असेल. उठा लो, फेंक दो समुंदर में, उस ज्यादा बकवास कर रहा है, फेंक दो उस बंदर को. वालीने महाराज बुक्का खाली मारला, आपला पाय जमिनीवर ठोकला आणि सांगितलं माझा पाय जो उचलून मला फेकून देईन, मी सीता हरलो. सीता पणाला लावली. सगळे उचलण्याचा प्रयत्न करतात, वालीचा पाय काय उचलल्या जात नाही आणि मग शेवटी हरले जातात. आणि वालीनं जमिनीवर बुक्का मारल्याबरोबर रावणाच्या डोक्यावरचे मुकुट खाली पडतात. तो हातात घेतो आणि मुकुट प्रभूच्या पक्षामध्ये इकडे फेकून देतो. क्या आ रहा है लंका का मटेरियल आ रहा है. कल हनुमान ने लंका जला दी और आज मेरा अंगद भेज रहा है. रावणाचे मुकुट आहेत. अंगद येतो आणि अंगद सांगतो देवा समजूत करून उपयोग नाही, लगेच युद्धाला प्रारंभ आपल्याला करावा लागतो. म्हणून बिभीषण लगेच त्याग करून भावाचा येतो. बिभीषण जाता जाता समजावतो, परंतु रावण त्याच्या कंबरड्यात लात मारतो. बिभीषण म्हणतो मला मारलं काय, किंवा छोट्या बापाने मारलं काय, भावाने मारलं काय, मला राग येत नाही, परंतु रामाला शरण जाण्यात तुमचं कल्याण आहे. बिभीषण इकडे येतो. बिभीषणाचा परमात्मा एवढा स्वीकार करतात की राजतिलक करून टाकतात समुद्राच्या काठावर आणि लगेच लंकेमध्ये परमात्मा आलेले आहेत. समुद्राच्या काठावर रावणाला कळल्या जातं शत्रूची सेना इकडे आलेली आहे. समुद्राच्या काठावर सेतू करून पूल बांधून सगळे इकडे आलेले आहेत. रावणाला कळल्या जातं. म्हणून युद्धाला प्रारंभ करायचा आहे. इकडे रावणाच्या नावाचा जय जयकार सर्वजण करत होते. जय लंकेश, जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम. पहिल्या दिवसाच्या युद्धाला प्रारंभ होतो आणि लगेच युद्ध संपतं. अनेक राक्षसांचा मुर्दा पाडला जातो. अनेक राक्षसांचा महाराज अतिकाय, अकंपन, दुर्मुख, दुर्वचन असे मोठे मोठे रावणाचे पुत्र काळाच्या जबड्यात खलास झालेले असतात. तेव्हा मंदोदरी रावणाच्या सर्व स्त्रिया सांगू लागतात अहो आता तरी शरण जा. रावण काय ऐकत नाही. इंद्रजित येतो आणि लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध घनघोर अशा प्रकारचं सुरू होतं. वीरघातिनी नावाची शक्ती सोडतो लक्ष्मणावर आणि लक्ष्मणाला शक्ती लागल्या जाते. शक्ती लागते लक्ष्मणाला. बरोबर रामचंद्रांनी लक्ष्मणाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलेलं असतं आणि हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम सुशन नावाच्या वैद्याला बोलावतात. सांग औषध कुठे. अरे मी शत्रूच्या पक्षाचा आहे, नाही तर गद्यानेच मार देईन. सांग औषध कुठे, तू डॉक्टर आहेस. द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे आणि तिथं जावा. हनुमंतराय निघाले. हनुमंतरायला म्हणतात सूर्योदय व्हायच्या अगोदर या. हनुमंतराय म्हणतात मैं आने के बाद सूरज निकलेगा. मी येऊस तर सूर्याची टाप नाही उगवायची. हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावर जातात. वाटेमध्ये संकट येतात. कालनेमी नावाचा राक्षस त्यालाही मारतो आणि मग द्रोणागिरी पर्वतच उचलतात. का हनुमंतराला वाटलं आता औषध कोणतंय म्हणून इथं सापडायचं नाही, म्हणून औषधाचं दुकान घेऊनच हनुमंतराय येतात. वाटेमध्ये भरत असतो. भरताने बाण मारला जातो.
आणि हनुमंतराला बाण लागल्याबरोबर हनुमंतराय श्रीराम श्रीराम करत करत खाली येतात. कोण असावं? हनुमंतराय विचार करतात. आजपर्यंत मला बाण मारणारा आणि खाली खेचणारा नक्की कोणीतरी रघुवंशातला वीर असला पाहिजे. कोण आपण? भरत. भरत तुम्ही गळा भेट होते. भरत जैसा संत दुनिया में दूसरा कोई नहीं. आप रामाचा दूत हनुमान. लक्ष्मणाला शक्ती लागली, मी हा पर्वत घेऊन जात आहे. भरताने दर्शन घेतलं जातं. हनुमंतराय लगेच येतात. हनुमंतराय आल्याबरोबर सर्वांना आनंद होतो. सूर्योदय व्हायच्या अगोदर हनुमंतराय येतात आणि ते आणलेली वल्ली लक्ष्मणाच्या शरीराला लावली जाते आणि लक्ष्मण जिवंत होतो. आणि लक्ष्मण जसा जिवंत होतो तसा क्रोध निर्माण होतो. का है इंद्रजित, का है इंद्रजित. इंद्रजित इकडं यज्ञ करत होता गुहेमध्ये आणि म्हणून विभीषणानं सांगितलं, हे बघा देवा, जर इंद्रजिताचा यज्ञ यथासांगरित्या पार पडला तरी इंद्रजित मरणार नाही. म्हणून इंद्रजिताच्या यज्ञाचा वानर जाऊन सर्व विध्वंस करतात आणि इंद्रजित रागारागाने रथ काढतो आणि युद्धासाठी येतो. लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं घनघोर अशा प्रकारचं महाराज युद्ध चालू होतं. आज भूमंडल परम उर्मिला काम पति इंद्रजित जिंदा रहेगा. सुलोचना का पति इंद्रजित जिंदा रहेगा, नहीं तो उर्मिला का पति लखन जिंदा रहेगा. घोषणा देत होते आपापल्या मालकाचा. लखन भैया की जय, भगवान शेष नारायण की जय, लखन भैया की जय. तिकडे इंद्रजिताचा विजय असो, विजय असो. इंद्रजिताचं लक्ष्मणाचं युद्ध होतं. लक्ष्मणाने इंद्रजिताच्या भुजा आणि एक 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 हात काटला जातो आणि इंद्रजिताचा पराभव करून टाकतो. इंद्रजिताला मारल्या जातं. बोलिए लखन भैया की जय. कुंभकर्ण जागा होतो महाराज. कुंभकर्णाला मदिरा मांस भक्षण केलं जातं, जागा केला जातो. कुंभकर्ण म्हणतो रावणाला का जागा केलं? तेव्हा रावण म्हणतो जा त्या श्रीरामाला मारू नये. कुंभकर्ण सुद्धा समजून सांगतो, अरे तो श्रीराम सामान्य माणूस नाही, भगवान विष्णूचा अवतार आहे, भगवान विष्णूचा अवतार आहे, त्याला शरण जा. नाविलाज होतो कुंभकर्ण सुद्धा. आणि कुंभकर्णाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध चालू होतं. कुंभकर्णाचं आणि मग श्रीरामाचं युद्ध चालू होतं. घनघोर अशा प्रकारचे एकमेकावर वार करतात. कोणीच कोणाला मागे हटत नाही. प्रभू रामचंद्राने एक बाण काढला, एक हात काटला, दुसरा हात काटला आणि तिसऱ्या बाणामध्ये कुंभकर्णाचं शिर धराच्या वेगळं केलं. प्रभू रामचंद्र भगवान सगळे गेले, सगळे गेले. आता रावण अहंकारी उठला. मंदोदरी रावणाला जाऊन सांगते, मालक आता तरी ऐका, आता तरी ऐका, शरण जा. तो भक्त वत्सल आहे. कुळाला कुलदीपक, वंशाला दिवा सुद्धा शिल्लक तुम्ही ठेवलेला नाही. किती सुना विधवा केल्या. मंदोदरी कुंकुम तिलक करायला जाते, पंचारती ओळायला जाते आणि त्या ठिकाणी आरतीचं ताट खाली पडल्या जातं. अपशकुन होतं. आणि रावण तरी सुद्धा रागा रागाने निघतो, रथामध्ये बसतो. जय लंकेश, जय श्रीराम, जय लंकेश, जय श्रीराम. वानर राक्षसांची सेना मिसळली जाते, एकमेकावर वार करतात. तेव्हा विभीषण म्हणतो, देवा तुमच्याकडे रथ नाही, रावणाकडे रथ आहे, तुमच्याकडे विजयाचा रथ नाही, तुम्ही खालीच आहेत. तेव्हा सांगू लागतात देव, अरे भक्ता, विजयाचा रथ हा वेगळा असतो. ज्याच्याकडे असा धर्ममय रथ आहे त्याला वेगळ्या रथाची गरज नसते. पण शिष्टाचार व्यवहार म्हणून जो शिलवान आहे, आदर्शवान राजा आहे, त्याला रथाची गरज काय? तरी सुद्धा इंद्रदेव आपल्या सारथ्याला आपला रथ घेऊन पाठवतो, जा देवाला रथ द्या. इंद्राच्या रथाचा भगवान परमात्मा स्वीकार करतात. त्या रथामध्ये बसतात आणि मग आकाश मार्गाने वायू वेगाने तो रथ फिरत असतो. रावणाचं आणि प्रभू रामचंद्रांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध चालू होतं. कोणी जर विचारलं राम रावणाचं युद्ध कसं झालं, तो डोळे झाकून उत्तर द्यायचं, राम रावणाचं युद्ध हे राम रावणासारखंच झालं. समुद्र कसा आहे, समुद्रासारखाच आहे. म्हणून राम रावणाचं युद्ध चालू होतं. एकमेकावर बाण सोडतात, दोघेही शूरवीर, कोणीच कोणाला मागे हटत नव्हता. परत 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 मुंडक उडवायचे, परत शिर उडायचं आणि परत शिर त्या शरीराला येऊन जोडल्या जायचे. इकडे त्रिजटा आणि सीता. सीता म्हणते त्रिजटाला, केव्हा प्रभू रामचंद्र रावणाचा निपात करतील, माझा अंगीकार केव्हा करतील.
मला पदरात केव्हा घेते? तेव्हा त्रिजटा म्हणते थोडं थांब, 2 मिनिटामध्ये रावण मरतो, थांब थोडं. त्याला मारूनही तो मरत नाही म्हणे, त्याचं शिर उडवलं तरी परत परत येऊन झुटते म्हणे. तेव्हा त्रिजटा सीतेला म्हणते ऐक सीते, त्याला मारून मारून त्याच्या हृदयातलं तुला उडवून टाकतात प्रभू. जोपर्यंत तू त्याच्या हृदयात आहे तोपर्यंत तो मरणार नाही. त्याच्या हृदयातून तू निघून गेली, त्याला विदीर्ण करून करून त्याच्या हृदयातून तुझं अस्मरण झालं, तू निघून गेली की रावण मरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग विभीषण समोर येऊन कानात गोष्ट सांगतो, देवा हा मूर्ख रावण असा मरणार नाही. त्याच्या नाभी कमलामध्ये अमृत कलश आहे, त्याला उडवा. आणि कानात गोष्ट सांगितल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला जाते. भावाला मारण्यासाठी रावणाने महाराज बाण सोडला. देवाने ओळखलं, हा विभीषणावर बाण सोडला. विभीषणाला पाठीमागे सारतात आणि स्वतः देव आपणची आमा घाली पाठीकडे, आपण कळी कळाशी भिडू. त्या दुःखाला सामोरं जातात आणि आपल्या छातीवर बाण घेतात महाराज. प्रभू रामचंद्र भगवान आणि स्वतः देव पुन्हा युद्धासाठी तयार होतात. आपल्या गुरुचं स्मरण करतात, वशिष्ठ ऋषींचं, आपल्या माता पित्यांचं स्मरण करतात, विधात्याचं स्मरण करतात. जगाचा ब्रह्मांड नायक, परंतु तो सुद्धा महाराज कोणत्या तरी देवाचं स्मरण करतो. अचूक असं संधान लावतात, बाण धनुष्याला लावतात, अचूक असं संधान लावतात त्याच्या नाभी कमलातलं अमृत कलश उडवण्यासाठी. आणि सुळसुळ सुळसुळ करत असा बाण सोडला जातो, रावणाच्या नाभीमध्ये लागतो आणि रावण धारातीर्थी खाली पडतो. जय श्रीराम, प्रभू रामचंद्र भगवान. रावण धारातीर्थी जमिनीवर कोसळल्या जातो. हे राम हे राम, श्रीराम 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 म्हणून रावण प्राण सोडतो. रावण गेला, विभीषणाचा राजतिलक करतात आणि सर्व वानरांना सांगतात जा सीतेला घेऊन या. वनामध्ये सीतेला घेऊन येण्यासाठी सर्व वानर जातात. पालखीमध्ये बसवल्या जातं आणि ती पालखी घेऊन भगवंताच्या राहुटीकडे सीतेला घेऊन येतात. तेव्हा वानरांची महाराज अशी गर्दी असते, तुटून पडतात वानर टुकू पाहण्यासाठी. अरे काय पाहतात, हा बाजूला. जटायूने सर्व वानरांना हकललं. तेव्हा देव म्हणतात अरे पाहू द्या, त्यांना सीता पाहायची कसली ती. प्रत्येक वानर म्हणायचा जाऊ द्या, झालं रामायण. लय सगळे सीतेचं वर्णन करत होते, खूप सुंदर आहे. जाऊ द्या, काय झालं. एक वानर म्हणतो तिला शेपूट कुठे, तिला काय शेपूट कुठे. वानरांच्या दृष्टीने सौंदर्याचं लक्षण शेपूट आहे महाराज. आणि म्हणून सीतेला पालखी खाली ठेवली जाते. सर्व वानरांना अगदी मुक्त आनंद मोकळ्या मनाने सीता मातोश्रींचं दर्शन घेऊ दिलं जातं आणि खरी सीता अग्नीतली प्राप्त करून घेतल्या जाते. आणि मग त्या विमानामध्ये बसून सगळे निघतात अयोध्येकडे. इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव करून सर्व वानरांना जिवंत केलं जातं आणि आपल्या अलौकिक शक्तीने सर्व वानर अयोध्येमध्ये परमात्मा घेऊन येतात. आणि त्या विमानामध्ये राम, लखन आणि सीता बसलेली असते आणि ते विमान निघतं. परमात्मा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात येतात, वाल्मिक ऋषींच्या, नंतर भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येतात. तिथून पुढे येतात. तो केवट असतो ना, तो केवट म्हटलेला असतो देवा मी तुमच्याकडून दक्षिणा घेणार नाही, पण परत अयोध्येमध्ये येताना तुम्ही मला जो प्रसाद देताल तो मी घेतल्याशिवाय राहणार नाही, मला एकच प्रसाद पाहिजे. हनुमंताला पुढे पाठवलं जातं अयोध्येमध्ये बातमी देण्यासाठी. राम, लक्ष्मण, सीता येत आहेत, सर्वांना आनंद होतो. आणि मग देव सांगतात थांबा, कोणाला नाही पण या नावाड्याला माझ्या विमानामध्ये बसू द्या. म्हणून त्या नावाड्याला, त्या केवटाला ज्यानं पलीकडे नावेत बसून देवाला नेलतं तो टाफर बांधलेला नावाडी विमानात बसतो आणि इकडे अयोध्येमध्ये येतात. सर्वांना आनंद होतो. भरत, शत्रुघ्न, सर्व प्रजाजनांना आनंद होतो. परंतु महाराज राजे दशरथ नसतात अयोध्येमध्ये. आज दुःख होतं. त्यांचं वडिलांचं स्मरण झालं की कैकेयीला लाज वाटते, समोर कसं यावं. म्हणून रामचंद्र प्रभू प्रथम कैकेयीच्या महालात जातात आणि कैकेयीचं दर्शन घेतात आणि कैकेयीला म्हणतात माते, रामाचा जन्म कौशल्यापासून झाला पण रामायणाचा जन्म तुझ्यापासून होतो, म्हणून तुझ्या चरणावर दंडवत करतात. उद्या रामराज्याभिषेक सोहळा आहे. रामराज्याभिषेक सोहळ्यासाठी तयारी करतात आणि म्हणून प्रभू रामचंद्र आपण आता राजा होणार आहेत म्हणून प्रजेच्या सेवेला प्रारंभ करतात. स्वतः अगोदर आपल्या भावांना स्नान घालतात आपल्या हातांनी आणि स्वतः रामचंद्र प्रभू आपलं स्नान आपल्या हातांनी करतात. आपल्या जटा सोडतात, वल्कले बाजूला काढतात आणि स्वतः महाराज शुचिर्भूत होतात. आजपासून मी सेवेला प्रारंभ करत आहे म्हणून रामराज्य आलेलं आहे. तेव्हा सब प्रजा के लोग खुशियां मना रहा है, गुलाल फेकायला लागले. तेव्हा सीतेने सांगितलं मत
मत फेको गुलाल मत फेको सीते, अगं फेकू दे ना, आनंद घ्यायला लागले तर नाही. मुझे मेरी जटाई की याद आ रही, जटाई माझा असाच लाल दिसत होता रक्ताच्या थारोळ्यामध्ये, गुलाल फेकू नका, गुलाल फेकू नका. म्हणून प्रभू रामचंद्राचा रामराज्याभिषेक सोहळा होतो, राज तिलक होतो, सर्वांना आनंद होतो. राज्याभिषेक रामराज्य त्याला म्हणतात महाराज. हो, रामराज्यामध्ये जर एखाद्याला सोन्याचा हंडा लागला तर रामाने सांगितलं हावरगावच्या चौकात नेऊन ठेवा आणि ज्याला जेवढे हिरे पाहिजेत तेवढे हिरे लुटी द्या. 15 दिवस ट्रे इथंच हावरगावच्या चौकात होता, एकही हिरा हल्ला नव्हता त्याच्यातला. का? कारण रामराज्य आलेलं होतं, एकही हिरा हल्ला नाही. एक जण म्हटला त्याच्यातला एकही हिरा हा का हल्ला नाही? कारण मी सांगितलं त्यावेळेला आपल्यातला एकही हिरा तिथं नव्हता, म्हणून एकही हिरा हल्ला नाही महाराज. आपल्यापैकी एकही हिरा असता तर त्याच्यात एकही हिरा राहिला नसता. त्याला म्हणतात रामराज्य. म्हणून ते रामराज्य आज आपल्या या भूमीमध्ये प्राप्त झाल्याचा आनंद, अनुभूती, हे तृप्तीचे ढेकर आज आपण या रामकथेत देत आहोत. म्हणून रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये 500 वर्षापासून पेंडिंग मध्ये पडलेला इतिहास, परंतु आज रामचंद्र प्रभू विराजमान झालेत. आणि मला वाटतं रामचंद्र प्रभू मूर्तीच्या रूपाने अयोध्येत असतील, पण हावरगावमध्ये नाहीत का? हावरगावमध्ये रामकथेच्या रूपानं 7 दिवस रामचंद्र प्रभूंची अनुभूती आपण अनुभवतो. म्हणून या पृथ्वी तलावर रामासारखा राजा नाही, रामासारखा बंधू नाही, मित्र नाही, शत्रू नाही, रामासारखा दिलदार शत्रू आणि आदर्श न्यायी राजा या भूतलावर नाही. म्हणून झाले रामराज्य काय येऊने अम्मासी, धरणी दरी पीक गाई ओळल्या म्हैसी. रामराज्य झाल्यावर नापीक झालेली जमीन सुद्धा पिकू लागली, आटलेल्या गाई म्हशी सुद्धा दूध देऊ लागला. असं रामचंद्र प्रभूंच्या आपल्या भूमीमध्ये सर्व काही प्राप्त हो आणि रामचंद्र प्रभूंची कृपा आपल्या पाठीशी राहो. याच ठिकाणी रामकथेला विराम झालेला आहे. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी ही रामकथा आपण अत्यंत उत्साहाने श्रवण केली. माझ्यासारख्या लहान मुखातला घास परंतु आपण आनंदाने स्वीकारला. सर्व हावरगावकर मंडळींच्या वतीने हे रामकथेचं माझ्याकडे दिले गेलेले हे निमंत्रण, म्हणून सर्वांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो.